जिल्हा प्रशासन आणि चौरंग संस्था मुंबई यांच्या सहाय्याने सांगली येथे विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, एनसीसी बटालियनचे सुभेदार दीपक कुमार, होमगार्डचे केंद्र नाईक जगदीश नागदिवे, क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, एनएसएस समन्वयक डॉ रुपाली कांबळे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते। मॅरेथॉन स्पर्धा क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते टाटा पेट्रोल पंप चौक व परत त्याच मार्गाने क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग येथे स्पर्धेची सांगता झाली आहे। स्पर्धेचं अंतर साधारण 2 किलोमीटर होतं। या स्पर्धेत विविध शाळा महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी विद्यार्थिनी, होमगार्ड, आपदा मित्र, एनएसएस, स्वयंसेवी संस्था, आयुष हेल्पलाईन, रॉयल बोट क्लबचे सदस्य, एनडीआरएफचे जवान यांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक विजय केनसाप्पा काळे, द्वितीय क्रमांक श्रीधर बेसवानी कांबळे व तृतीय क्रमांक प्रमोद संतराज पाटील या एनसीसी विद्यार्थ्यांनी पटकावलाय। महिला गटात प्रथम क्रमांक दीक्षा वाघमारे, द्वितीय करुणा जाधव आणि तृतीय योगिता मोरे या एनसीसीच्या विद्यार्थिनींनी पटकावलाय। विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आलंय।